नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। 5 फेब्रुवारी 2026 गुरुवारी या दिवशी सुवर्ण कर्म योग आहेत आणि त्याचबरोबर संकष्ट चतुर्दशी सुद्धा आहे। त्यामुळे कोणता उपाय करावा, व्रत कसं करावे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फाल्गुन महिन्यातील ही चतुर्थी तिथी जी आहे ती गुरुवारी मध्यरात्री 12:09 सुरू होणार आहे आणि 6 फेब्रुवारी म्हणजेच की शुक्रवारी मध्यरात्री 12:22 पर्यंत ती राहणार आहे। गुरुवारीचं जे शुभ वेळ जी आहे ती आहे सर्वोत्तम वेळ म्हटलेला आहे ती सकाळी 7 मिनिटापर्यंत ते 8:29 पर्यंत संकष्ट चतुर्दशी महत्त्व आहे। या दिवशी चंद्रदर्शनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान मानलं जातं। असे म्हणतात की चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये। त्याचबरोबर संकष्ट चतुर्दशीला आपण बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वा मात्र नक्की वाहाव्यात। हे व्रत कसे केले जाते तर सकाळी लवकर उठल्या जाते, आपली जे काही स्नान केल्यानंतर देवपूजा असते ती केली जाते, दिवसभरात उपवास करावा लागतो। त्याचबरोबर गणपती बाप्पाला अभिषेक करावा। अभिषेक करत असताना अथर्व शीर्षाचं पाठन करावं किंवा मग ओम गण गणपतये असा मंत्र म्हणावा। 108 वेळेस तरी हा मंत्र नक्की म्हणावा। नैवेद्य दाखवावा। रात्री चंद्र उदयाच्या वेळी गणपती बाप्पाची पूजा करावी, चंद्राची पूजा करावी, चंद्रदेवाला जल अर्पण करावे, अग्र द्यावे, आरती म्हणावी आणि नंतर जो काही आपण नैवेद्य करणार आहोत तो अर्पण करावा। संकष्ट चतुर्दशीला मोदक केले जातात, त्यामुळे गणपती बाप्पाला मोदक वाहावेत किंवा मग बेसनाचे लाडू किंवा तीळ गुळाचे लाडूसुद्धा तुम्ही बनवू शकता। आता अभिषेक करत असताना तुम्ही तो अभिषेक करत असताना पाण्याचा, दुधाचा किंवा मग पंचामृताचा सुद्धा करू शकता। आता उपाय काय करायचा आहे तर या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्य जे आहे ते आपल्याला मोदक अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पा पुढे आपल्याला बसून एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र कोणता आहे तर ओम श्री ग सौख्यप्रदाय गणपतये नमः। हा मंत्र तुम्हाला 108 वेळेस कमीत कमी म्हणायचा आहे किंवा जप करायचा आहे। याने आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारते। असे म्हणतात की घरामध्ये अनेक अडचणी असतील तर ते दूर होण्यासाठी या मंत्राचा उपयोग होतो। जर तुमच्यावर कर्ज असेल तर गाईला मोदक खाऊ घालायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या नावाचा जप तुम्हाला 108 वेळेस करायचा आहे किंवा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे। आता आपण दिवसभर उपवास करणार आहे तर उपवास सोडण्याची योग्य वेळ रात्रीची 9:35 पर्यंत जी आहे ती आहे। त्यानंतर आपण उपवास जे आहे ते सोडू शकतो। हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पा दुःख हरत असतात, धन मान बुद्धी प्राप्त करून देत असतात। त्यामुळे नक्कीच हे व्रत केले पाहिजे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडले असेल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।